हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. माझं आणि आईचं नातं कधीच इतर मुलासारखं साधं नव्हतं. लोक म्हणतात आई ही मायेचीच हवली असते. पण माझ्यासाठी ती एक असं कोड होतं जे सोडवताना मी स्वतःलाच हरून बसलो होतो. आमचं घर शहराच्या कोल्हालापासून थोडं दूर एका जुन्या पद्धतीच्या वाड्यात होतं. बाबांच्या निधनानंतर आई पूर्णपणे शांत झाली होती. ती दिसायला अत्यंत देखणी, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची रिकामी पोकळी होती. मी तरुण होतो. रक्तामध्ये सहजता, उत्साह होता, पण आईच्या त्या शांततेने मला नेहमीच अस्वस्थ केलं. एके दिवशी रात्री मी कामावरून उशिरा परतलो. हॉलमध्ये अंधार होता. फक्त आईच्या खोलीतून एक मंद उजेडत होता. मी जवळ गेलो आणि जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. आई आरशासमोर बसली होती, पण ती स्वतःशीच बोलत होती. तिच्या हातात बाबांचा जुना शर्ट होता आणि ते वेड्यासारखा पुरवळत होती. अचानक तिने आरशात माझ्याकडे पाहिलं. तिचे जे डोळे लाल झाले होते. तू आलास? ती उभी राहिली. तिच्या चालण्यात एक वेगळीच लय होती, जी एका आईच्या वागण्यात सहसा नसते. ती माझ्या अगदी जवळ आली, इतकी जवळ की मला तिच्या श्वासांचा सुगंध येत होता. आई, तू ठीक तर आहेस का? मी विचारलं. तिने माझा हात धरला. तिचा स्पर्श थंड होता, पण त्यात एक अनामिक ओढ होती. लोक काय म्हणतील याचा विचार सोडून देशील का रे आज? तिने विचारलं. माझ्या मनात शंकेची पालपालचूक चुकली. समाजाच्या नजरेत हे दृश्य अत्यंत अनैतिक दिसू शकलं असतं. एक तरुण मुलगा आणि त्याचे सुंदर तरुण विधवा आई रात्रीच्या एकांतात. इतक्याच वेळ पुढचे काही दिवस आईचं वागणं अधिकच विचित्र होत गेलं. ती माझ्यासाठी नटची मला आवडणारे पदार्थ बनवून ती स्वतःच्या हाताने मला भरू लागली. कधी कधी ती माझ्या खांद्यावर डोक ठेवून तासनतास बसून राहायची. आमच्या शेजारच्या काकू एकदा अचानक घरी आल्या आणि त्यांनी आम्हाला तशा अवस्थेत पाहिलं. त्यांच्या नजरेतील ती घृणा आम्ही स्पष्ट वाचू शकत होतो. हे काय चाललंय तुमचं? त्यांनी विचारलं नाही, पण त्यांच्या डोळ्यांनी तो प्रश्न टाकला होता. मला अपराधी वाटू लागलं, पण आईच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. ती मला म्हणाली, लोकांना वाटू दे. जे वाटाय करतोय मला माहीत होतं कदाचित नाही, कारण मीही त्या मोहात अडकत चाललो होतो. आईच्या त्या मायेत की तिच्या त्या वेगळ्या रूपात मी स्वतःलाच विचारू लागलो, मी नक्की कोण आहे? तिचा मुलगा की तिची ढाल की आणखी काही? आईच्या वागण्यातला बदल आता केवळ घरापुरता मर्यादित राहिला नव्हता. सोसायटीच्या बागेत किंवा मंदिरात गेल्यावरही ती माझ्या हाताला घट्ट धरून असायची. लोक आमच्याकडे बघून कुजबुज करायचे. तरुण मुलगा आणि आई इतक जवळ असण अनेकांना खुपत होतं, पण आईला कशाच भान नसायचं. एके दिवशी रात्री मी माझ्या खोलीत लॅपटॉपवर काम करत होतो. अचानक आई दरवाजा न वाजवताच आत आली. तिने छान पैठणी नेसली होती, केसात गजरा माळला होता. ती माझ्या शेजारी वेढर येऊन बसली. आज खूप उशीर झालाय ना, तुला चल झोप आता, मी तुझं डोकं दाबून देते. ती म्हणाली. तिचा आवाज इतका प्रेमळ होता की मी नाही म्हणू शकलो नाही. मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो. ती माझ्या केसात बोट फिरू लागली. पण अचानक तिचे शब्द बदलले. ती मला माझ्या नावाने हाक न मारता बाबांच्या नावाने हाक मारू लागली. अहो अखिलत का यावेळी आपण गावाला जाऊया. ती अगदी तरुणपणी बाबांशी जशी बोलायची तशी बोलू लागली. माझ्या अंगावर काटा आला. ती माझ्याकडे मुलगा म्हणून नाही, तर तिच्या दिवंगत जोडीदार म्हणून पाहत होती. समाजाला ते दिसलं असतं तर त्यांनी मला अनेकचा कळस म्हटलं असतं, पण मला माहीत होतं हे कोणतंही आकर्षण नव्हतं. हे एका तुटलेल्या मनाचं आकंदन होतं. दुसऱ्या दिवशी आमचे नातवे काका काकू घरी आले. त्यांनी आईला पाहिलं. आई त्या दिवशी खूपच उत्साहात होती. तिने काकांसमोरच माझ्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाले, बघितलं का, त्यांचा स्वभाव अजूनही तसाच आहे, कामातून वेळ मिळत नाही. काकांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी मला बाजूला नेलं आणि गच्चीवर नेऊन माझ्या कानला लगावली. शर्म नाही वाटत तुला? हे काय घांडाड स्वरूप मांडलंय तुम्ही मायलेकांनी? तुझ्या आईच वय काय आहे? तुझं काय? ही कसली जवळी लोक थुंकतायत तुमच्यावर? काका ओरडले. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी शांत होतो. मला त्यांना सांगायचं होतं की आई विडी झाली नाहीये. तिला एका ड्रामामध्ये मानसिक अपघात आहे. डॉक्टर म्हणाले होते की जर मी तिला या भ्रमातून अचानक बाहेर काढलं तर तिची मानसिक स्थिती कायमची बिघडू शकते. ती हे जग सोडून जाऊ शकते. मी काकांना म्हटलं, काका तुम्हाला
जे वाटतंय तसं काही नाहीये. मी फक्त तिला सावरतोय की संधी शोधतोय काकूनी खालून ओरडून विचारलं. त्या क्षणी मला जाणीव झाली की जगाची नजर कितीही विषारी असते. मी आईला वाचवण्यासाठी स्वतःच चरित्रपणाला लावलं होतं. जगासाठी आम्ही अनैतिक होतो, पण माझ्या देवासाठी मी माझं कर्तव्य पार पाडत होतो. त्या रात्री आईने पुन्हा हट्ट धरला. आज आपण बाहेर जेवायला जाऊया. मी तिला घेऊन बजेट पडलं. हॉटेलमध्ये गेल्यावर तिने पुन्हा माझ्याशी तसंच वागायला सुरुवात केली. बाजूच्या टेबलावरचे लोक आमच्याकडे बघून हसत होते. काही जण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते. मला वाटलं की आता सगळं संपलं.